समोर गरबा चालू आहे बुवा, हे पोरं इकडे मॅच पाहत आहे. इकडे काही होऊन जाऊ पण मॅच पाहणं नाही थांबलं पाहिजे. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नव्या ब्लॉग. इकडे मंदिरावर येऊन पाहतो तर भंडाऱ्याची तयारी चालू होती, कारण आपल्या गल्लीत आहे बुवा आज भंडारा. मग सरने काकड्या आणि गाजर सगळं आणलं होतं. आम्ही सरले विचारलं, सर कोण चिरणार आहे? सर म्हणे तुमच्याशिवाय कोण चिर. सरले म्हटलं सर आम्ही आलोच गावातून 5-10 मिनिटात, नंतर हेच करणं आहे आम्हाला चिरचा. पंकज पा कसे केस लावते हिरो सारखे. नंतर आम्ही बसलो पंकजच्या गाडीवर आणि मी जय आणि पंकज चाललो आता गावात. आम्ही गावात चाललो कारण पंकजले कॉलेज टाकणार त्याचे फार्मसीचे. त्या ऑनलाईनच्या दुकानावर लई गर्दी होती, ते म्हणत मग संध्याकाळी यायचं. मग आम्ही कांदा घेऊन घेतलाय दुकानातून 2 किलो. आम्हाला सरचा फोन आला होता, सर म्हणत होते येताना कांदा घेऊन यायचा. इकडे येऊन पाहतो तर डायरेक्ट भाजीची तयारी झालेली होती, फक्त भाजीला तडका द्यायचा बाकी होता. नंतर बसलो आम्ही कापाकापी करायला म्हणजे काकड्याच्या चिऱ्याला बरं हो. नंतर लागो हात लिंबू बी चिरून घेतले. सगळं झाल्यानंतर पंकज आणि मी चाललो परत आता गावात. म्हटलं गर्दी कमी होऊन गेली अशी ना आता दुकानावर, तरी बी थोडीफार गर्दी होतीच. मग आमचा उशिरा नंबर लागला, पाहून घ्या अंधार बी होऊन गेला. त्याला म्हटलं लवकर करावं, भंडारा हुकीन ना आमचा. म्हणत 5 मिनिटं थांब, कॉलेज टाकणं काही विषय नाही, या 5 मिनिटाचा काम आहे. नंतर झालं होते काम, पंकजने काढली आपली गाडी आणि आलो आम्ही डायरेक्ट मंदिरावर. इकडे आलो आणि सेकंड लास्ट पंगत बसेल होती. असे बी आम्ही दरवेळेस लास्टच्याच पंगतीत बसतो. नंतर बसलोच भाऊ आम्ही सगळे जेवणासाठी. जेवण झाल्यानंतर आरती केली आणि रात्री बाया गरबा खेळत होत्या आणि आम्ही इकडे फायनल पाहतो, कारण इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच पाहणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि असं बी भारतच जिंकलं, कारण तेच जिंकणार. आणि पंकज पा कसा लाजताय कॅमेऱ्यात बी नाही पाहत. म्हणून आज साठी एवढं भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तुम्ही जर आपल्याला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.